रत्नागिरी जिल्ह्यामध्ये गेल्या 2 महिन्यांपासून समाधानकारक पाऊस होतोय, त्यामुळे धरणांमधील पाणी साठ्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे। जिल्ह्यातील 72 धरणांपैकी 38 धरणं 100% भरली आहेत। 5 धरणांमध्ये 90%पेक्षाही जास्त तर 6 धरणांमध्ये 70%पेक्षाही जास्त पाणी साठा आहे। या सर्व धरणांमध्ये सरासरी 78% पाणी साठा उपलब्ध आहे। गेल्या वर्षी याच कालावधीमध्ये हा साठा 81% इतका होता। समाधानकारक पाऊस पडलेला आहे आणि या पावसामुळे जिल्ह्यातील ज्या धरणांची पाणी आपल्याला पाहायला मिळते। आपण जर पाहिलं तर जिल्ह्यातील 72 धरणांपैकी 38 धरणे ही 100% भरलेली आहे। त्यापैकी विचार केला तर मंडणगडमधील 3, दापोलीमधील 4, खेडमधील 5, तर रत्नागिरीतील 1, लांजातील 10, राजापूरमधील 5 धरणं ही 100% भरलेली आपल्याला एकंदरीत पाहायला मिळते। 5 धरणं ही 90%पेक्षा जास्त भरलेली आहेत। जर पाहिलं तर 6 धरणं ही 70%पेक्षा जास्त भरलेली आपल्याला पाहायला मिळतात। सर्व धरणांचा विचार केला तर सर्व धरणांमध्ये 78% एवढा पाणीसाठा आहे। गेल्या वर्षी याच वेळेला जवळपास पाहिलं तर 81% एवढा पाणीसाठा होता। जिल्ह्यात दमदार पाऊस पडलेला आहे, त्यामुळे धरणांच्या पाणीसाठ्यामध्ये देखील वाढ झालेली आहे। सध्याच्या घडीला पाहिलं तर काही तुरळक देखील पावसाच्या सरी या बरसत असल्या तरी धरण साठा जो आहे त्याचा जो पाणीसाठा आहे धरणांचा हा देखील आता वाढलेला आहे। शेतकऱ्यांसाठी देखील आता ही समाधानकारक बातमी आहे। आपण रत्नागिरीच्या या शीळ धरणावर आहोत आणि रत्नागिरीला पाणी पुरवठा करणारे हे माझ्या मागे पाहिलं तर हे शीळ धरण आहे। तर हे शीळ धरण आता देखील 100% भरलेले आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे रत्नागिरीकरांसाठी ही आनंदाची बातमी आहे। राजन चव्हाण, पुढारी न्यूज, रत्नागिरी।